भैया अहो तुम्ही नानांसमोर मदत करायचं कबूल केले, पण पैशाचं काय? टॅलेंट, तुला एवढा मूर्ख वाटतो का मी? तुला काय म्हणायचंय? नानावर इम्प्रेशन मारायच्या नादात मी बोलून गेलो, असं अजिबात नाही हा. आपल्या डोक्यात डाव खेळायच्या आधी पुढचा डाव तयार असतो. आता बघ, नानावर इम्प्रेशन पण पडणार आणि आपल्या खिशातला रुपया पण खर्च होणार नाही. असं कसं? असं कसं? जयश्रीच्या आईला मध्ये घ्यायचं. म्हणजे मामीला? ए मामी अजिंक्यची. आपलं काम करायचं असेल तर मामी नाही, जयश्रीच्या आईला आपल्या मुठीत ठेवलं पाहिजे. आता तू बघच, एका दगडात 10-12 पक्षी मारतो का नाही. भैया तुमचं डोकं एकदम सुपर फास्टच आहे की, पण तुम्ही जे आत्ता जे काय बोलला ना ते मला काहीच कळलं नाही. अरे टॅलेंट, कशाला लोड घेतो? तू बी हितच आहे, मी बी हितच आहे. आता तू नुसतं बघत राहा मी काय काय करतो ते. चला बँकेत जायचंय. चला. सुमन, काय वाक्य? कालपासून मला काही सुधरणच झालंय बघ. अगं हातपाय गळल्यासारखंच झालं ते एकदम. तू तू एक काम करशील का? काय? हे बघ की, शीतल तिचं मन तुझ्या समोर मोकळं करू शकते. तू जरा अंदाज घेऊन बघ की, तिच्या मनात काय चाललंय ते कळायला पाहिजे ग. तुम्ही काय काळजी करू नका. मी बरोबर तिच्या मनातलं काढून घेते आणि तुम्हाला सांगते. लई बरं होईल बघ. राम राम सर. राम राम. इथं तुम्हाला ज्या गोष्टी शिकवल्या जातात त्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. पहिली गोष्ट, फौजीनं कायमच सावध असायला पाहिजे. आणि शेवटची गोष्ट, फौजीनं कायम सावधच असलं पाहिजे. मराठा लाईट इन्फेंट्रीची ही शिकवण जगाचं लक्ष वेधून घेतेय. मराठा लाईट इन्फेंट्री ही भारतातील सर्वात जुनी बटालियन आहे. 250 वर्षांचा वारसा असणाऱ्या या बटालियनचा तुम्ही एक भाग आहात. ही तुमच्यासाठी गर्वाची बाब आहे. या बटालियनला 1922 नंतर मराठा लाईट इन्फंट्री अशी ओळख मिळाली. 1.25 लाखाची फौज घेऊन शाहिस्ते खान स्वराज्यावर चालून आला. तेव्हा केवळ मूठभर मावळे घेऊन शिवराय लाल महालात घुसले. शाहिस्ते खानाची बोटं कापून आपला एकही मावळा न गमावता तिथून बाहेर सुद्धा पडले. हाच आदर्श आहे मराठा लाईट इन्फंट्रीचा. शिवरायांच्या आदर्शावर चालणाऱ्या या बटालियनचा प्रत्येक फौजी हा महाराजांच्या मावळ्यांसारखाच सदैव दक्षच असतो. मराठा लाईट इन्फंट्री ही एकमेव इन्फंट्री आहे ज्यात सावधान म्हटलं जात नाही. याचं कारण म्हणजे बाकी बटालियनचा जवान एका मिनिटात 110 कदम पुढे जातो, तर मराठा लाईट इन्फंट्रीचा जवान एका मिनिटात 120 कदम पुढे जातो. या बटालियनचा जवान सदैव सावधानच असतो. म्हणूनच मराठा लाईट इन्फंट्री मध्ये कधीही सावधान म्हटलं जात नाही. भारतातील सर्वात अग्रेसर आणि वेगवान बटालियन म्हणून मराठा लाईट इन्फंट्रीला ओळखलं जातं. भविष्यात हीच ओळख तुमची देखील असेल. वाघाच्या चालीवरून त्याची ताकद, त्याचा रुबाब दिसतो. त्याचप्रमाणे फौजीच्या ड्रिल वरून फौजीची शिस्त आणि त्याची ताकद कळत असते. म्हणूनच तुम्ही ड्रिल करताना तुमची शिस्त दिसली पाहिजे. आज आपण त्याच्यावरच काम करणार आहोत. ड्रिल करताना तुमचा हात कसा स्विंग झाला पाहिजे, एडी कशी लागली पाहिजे, टर्न कसं करायचं आहे, आज आपण याच्यावर काम करणार आहोत. तयार आहात? गुड. अब सभी रिक्रूट ड्रिल के लिए दूसरे ग्राउंड पर जाएंगे. दाहिने चल दाहिने मत.
गप दैनब मट ब्रट सामने गप पीछे मट रिक्रूट हमको अभी हैंड स्विंग सीखना है। रिक्रूट फॉल आउट। ये रिक्रूट आपको अभी हैंड स्विंग सिखाएगा। आगे वाला हाथ आंखों के सामने आना चाहिए और पीछे वाला कंधों के ऊपर। रिक्रूट मिल जाओ। 1 हाथ ऊपर 2 1 2 1 2 1 1 2 1 1 2 1 1 2 1 आपको हैंड स्विंग के साथ कदम ताल करना है। स्टार्ट 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 ब्रेक। 3 में दाहिने चलेगा, दाहिने मोड़। फर्स्ट लाइन क्लोज। वीडियो निकालकर मध्य से तेज चल। 1 2 1 2 1 2 फर्स्ट लाइन फॉल आउट। सेकंड लाइन क्लोज। मध्य से इडी मार तेज चल। 1 2 1 सामने देख, जस्ट अप। 2 1 2 1 2 सेकंड लाइन फॉल आउट। फोर्थ लाइन क्लोज। वीडियो निकलकर मध्य से तेज चल। 1 2 1 2 1 2 फॉल आउट। ब्रेक दाहिने मोड़। मध्य से तेज चल।